निक्की तांबोळी हिंदी बिग बॉस नंतर मराठीतही चर्चेत आलेली नवी कोरी कॉन्ट्रोवर्शियल क्वीन. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन सध्या खूपच चर्चेत आहे. तर यंदाच्या सीझनच्या पहिल्याच दिवसापासून सर्वाधिक चर्चेत राहणारी सदस्य म्हणजेच निक्की तांबोळी. हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर मराठीत आलेली निक्की सध्या मराठीत सुद्धा चांगली चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच दिवशी घरात राडा करून निक्कीनं आपण चर्चेत का असतो हे सिद्ध केलं होतं. दरम्यान निक्की तांबोळीच्या लव्ह स्टोरीविषयी तुम्हाला माहिती आहे का? निक्कीचं नाव आजवर बऱ्याच जणांसोबत जोडलं गेलंय, पण सर्वाधिक प्रकरण गाजलं ते अभिनेता प्रतीक सेहेजपाल याच्यासोबत. तेव्हा प्रतीक आणि निक्कीची बिग बॉस वाली लव्ह स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? बिग बॉस 15च्या सीझनचा विजेता प्रतीक सेहेजपाल आणि निक्की तांबोळी यांची लव्ह स्टोरी प्रचंड चर्चेत आली होती. आणि याचं कारण म्हणजे निक्कीनं चक्क प्रतीकला किस केलं होतं, तेही ऑन स्क्रीन. इतकंच नाही तर दुसऱ्या एका कार्यक्रमात तिनं नॅशनल टेलिव्हिजनवर प्रतीकला प्रपोजही केलं होतं आणि त्याचमुळे या लव्ह स्टोरीची भरपूर चर्चा झाली होती. बिग बॉस OTTच्या पहिल्या सीझनमध्ये रुबीना दिलेक आणि निक्की तांबोळी यांनी बिग बॉसच्या घरात पाहुण्या म्हणून हजेरी लावली होती. यावेळी दोघांनीही घरातल्या स्पर्धकांबरोबर भरपूर धमाल केली होती. तर या शोचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता, ज्यामुळे बिग बॉसचे चाहते मात्र पुरतेच हैराण झाले होते. प्रतीक आणि निक्की यांच्या किसिंगचा व्हिडिओ मात्र प्रचंड व्हायरल झाला होता. पर्सनल बात करूंगी, किसी को बोलना नहीं. पास आ, एकदम सामने गाल करो. ओके, अनदर वन. एक बार और. दरम्यान नॅशनल टेलिव्हिजनवरचा दोघांचाही हा व्हिडिओ पाहून सगळेच पुरते हैराण झाले होते. इतकंच नाही तर यानंतर मी तुझी बाहेर वाट पाहते असंही निक्कीनं यावेळी प्रतीकला म्हटलं होतं. इतकंच नाही तर द खतरा या शो मध्ये तिनं प्रतीक सोबत लग्न करण्याची देखील इच्छा व्यक्त केली होती. द खतरा या शो मध्ये अभिनेत्री भारती सिंगनं निक्कीला विचारलं होतं, तुला प्रतीक सेहेजपाल सोबत पुन्हा एकदा डेटवर जायचंय का? तर या प्रश्नावर उत्तर देताना निक्की म्हणाली होती, मला प्रतीक सोबत डेटवर जायचं नाही तर मला त्याच्याशी लग्नच करायचंय. आणि याच शोमध्ये निक्कीनं प्रतीक सोबत लग्नाची इच्छा व्यक्त केल्यानंतर प्रतीकनं तिला गुडघ्यावर बसून प्रपोज देखील केलं होतं. आणि त्यामुळेच या दोघांच्याही अफेअरच्या भरपूर चर्चा रंगत होत्या. पण पुढे जाऊन या चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि त्यामुळे या अफेअरचं पुढे काहीच झालं नसल्याचं समोर आलं. त्यानंतर निक्कीचं नाव बिझनेसमॅन मनन शहा सोबत देखील जोडलं गेलं होतं. इतकंच नाही तर निक्कीनं सोशल मीडियावर मनन शहा सोबत काही रोमॅन्टिक फोटोज देखील शेअर केले होते, पण काही काळानंतर हे फोटोज देखील तिनं डिलीट केले. याशिवाय निक्कीनं बिग बॉस 14 हिंदीमध्ये जाण्यापूर्वी रोहित गिड्डालाही डेट केलं होतं. याशिवाय निक्कीनं दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सांगितलं होतं की तिनं एकाच वेळी 2 मुलांना देखील डेट केलंय. त्यामुळे रिलेशनशिप्स असो किंवा बिग बॉस असो, निक्की नेहमीच चर्चेत राहते हे मात्र खरं. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं? तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.